नमस्कार. आपण शेक्सपियरच्या ऑथेल्लोचा जास्तीत जास्त सखोल अभ्यास करायचा प्रयत्न करतो आहोत. पहिली जी आपण घेतलेली लाईन आहे, अदर्स अबाइड अवर क्वेश्चन, दाऊ आर्ट फ्री. पण आपण गेल्या वेळी त्याला प्रश्न विचार आनंद झाला आणि 3 प्रश्न होते. त्यातला एक होता की शेक्सपियरवर टीका पण झाली आहे की नाही. दुसरा असा होता की त्याची ही लोकप्रियता कायम आहे का, अखंड. आणि हा जो ऑथेल्लो काळा आहे तर त्याचा समावेश या समाजामध्ये, तर त्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं आपण आज बघूया. आणि असेच नवीन प्रश्न यावेत अशी माझी इच्छा, अपेक्षा, आकांक्षा, आस वगैरे सर्व काही आहे. शेक्सपियरलाही तेच आवडलं असतं हे निश्चित आहे. तर आपण प्रथम बघूया की शेक्सपियरवर सगळंच अगदी स्तुतीपर लिहिलं गेलंय का. तर तसं नाहीये. काही जणांनी त्याच्यावर टीका जरूर केलेली आहे. आता हा बेन जॉन्सन त्याचा मित्र होता, ज्यानं कायम त्याचा उल्लेख जेंटल शेक्सपियर असा केला. त्याच्या बाबतीत असं की एकाने म्हटलं की शेक्सपियर जेव्हा ती संहिता लिहून द्यायचा प्रयोगासाठी, तर त्यांनी कौतुकानं म्हटलं की अहो त्याच्यात काही खाडाखोड नाहीये. तेव्हा बेन जॉन्सन म्हणाला, नाही, थोडी खाडाखोड करून त्यानं दुरुस्त्या केल्या असत्या तर बरं झालं असतं. म्हणजे त्याच्या दृष्टीनं थोड्या कमतरता होत्या. पण अर्थात तो हेही म्हणतो की याच्यासारखा दुसरा कोणी नाटककार नाही. हे झालं 16व्या 17व्या शतकातलं. 17व्या शतकामध्ये जॉन ड्रायडन कवी होता मोठा, तो त्यानं टीका केली की या शेक्सपियरमध्ये कितीतरी वेळा इम्प्रॉबेबिलिटी असतात आणि ते का खपून गेलं तर त्या काळातल्या ऑडियन्सला एवढं काही ज्ञानच नव्हतं, त्यामुळे त्यांनी आपलं ते सहन केलं. रायमर गेल्या वेळी आपण पाहिलं होतं 18व्या शतकातला. तो म्हणतो की ऑथेल्लो काही इतकं उत्तुंग नाहीये आणि त्यामुळे त्या नाटकात त्याला काही फार स्वत्व सापडत नाही. आणि त्याची ती जी प्रसिद्ध अशी टीका आहे की धडा एवढाच घ्यायचा या नाटकातनं की बायकांनी आपले लिनन रुमाल वगैरे सांभाळावेत, नाही तर काहीतरी समस्या होऊ शकते. पण जाता जाता हेही लक्षात ठेवायचं की जेव्हा या 400 वर्षामध्ये कोणी जर शेक्सपियरवर टीका केलेली असेल तर त्याला उत्तर देणारे पण भेटतात. या रायमरला मेकॉलेनी उत्तर दिले, तोच तो मेकॉले ज्यानं भारताच्या इंग्रजी आधारित शिक्षण व्यवस्थेचा पाया घातला. पुढचा डॉक्टर सॅम्युएल जॉन्सन, 18व्या शतकातला अत्यंत सन्माननीय थोर असा टीकाकार. त्याची काय टीका होती की हा शाब्दिक कोट्या फार करतो आणि ते खरंय, पण आपल्याला याचं कारण माहितीये की ते लोकांना आवडत होत्या. त्याच्यावर जॉन्सननं जे काही वाक्य टाकलंय ते फार इंटरेस्टिंग आहे, वेदक आहे म्हणून मी सांगतेय ते. तो म्हणतोय, क्विबल वॉज टू हिम द फेटल क्लिओपॅट्रा फॉर विच ही लॉस्ट द वर्ल्ड अँड वॉज कंटेंट टू लूज इट. त्याचं शेक्सपियरचं या शाब्दिक कोट्यांचं आकर्षण म्हणजे अगदी क्लिओपात्रा सारखं होतं, फेटल. पण इतकं त्याचं प्रेम होतं त्यावर की त्यासाठी जसं अँटनीनं जग झिडकारलं तसं यानं समाधानानं जग झिडकारून टाकलं. एवढं त्याचं शाब्दिक कोट्यांचं प्रेम होतं. दुसरं त्यांनी म्हटलंय की सॅक्रिफाइसेस व्हर्च्यू टू कन्व्हिनियन्स अँड मच मोर केअरफुल टू प्लीज दॅन टू इन्स्ट्रक्ट. म्हणजे ही प्लेटोच्या लाईन्सवरची टीका आहे की या नाटकाने काहीतरी इन्स्ट्रक्ट शिकवलं पाहिजे आणि हा बरेच वेळेला ते शिकवण्याऐवजी त्यांना आनंद देण्याकडं लक्ष देतो आणि म्हणजेच
सद्गुणापेक्षा सोय महत्वाची करतो. अर्थात आपण प्लेटोच्या विषयी, जरी तो सूर्य पाहिलेला माणूस असला सॉक्रेटिस बरोबर, तरी सुद्धा आपण पाहिलंय की त्याची काही मतं अरिस्टॉटलनं खोडलेलीच आहेत. आणि हाच डॉक्टर जॉन्सन पुढं असंही म्हणतो की हे काही असलं तरी या शेक्सपियरनं मानवी स्वभावापुढं आरसा धरलाय. आणि जॉन्सननं या शेक्सपियरची वैश्विकता, युनिव्हर्सॅलिटी मान्यच केली. लिओ टॉल्स्टॉय, आपल्याला माहितीये, नैतिकता हे त्याचं फार मोठं मूल्य होतं 19व्या शतकातलं. त्याच्या मते शेक्सपियरमध्ये सामाजिक विचाराचा अभाव आहे. पुन्हा प्लेटो सारखंच थोडंसं, आणि थोडंसं की समाजाचं काहीतरी विचार आहे का नाही. पण त्यालाही जॉर्ज ऑरवेलनं उत्तर दिलेलं आहे. जॉर्ज ऑरवेल 1984 किंवा ॲनिमल फार्म लिहिणारा लेखक, तो शेक्सपियरचा चाहता होता, त्यानं उत्तर दिलेलं आहे. टी.एस. इलियट हा 20व्या शतकातला थोर कवी की ज्याचा प्रभाव आपल्या मराठी काव्यावर सुद्धा अतिशय सखोल आहे. किंबहुना मराठी आधुनिक काव्य इलियटचा विचार केल्याशिवाय त्याचा विचार नीट करताच येत नाही. त्यानं हॅमलेट अँड हिज प्रॉब्लेम्स हा निबंध लिहिला आणि त्यामध्ये त्यानं हॅमलेट इज अन आर्टिस्टिक फेल्युअर असंही म्हटलंय. तर म्हणजे शेक्सपियरवर टीका झाली नाहीच असं नाही. आणि त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना संशोधन करायचं आहे त्यांनी माझ्या मते शेक्सपियरचे टीकाकार हा जरी विषय घेतला तरी 2-3 PhD होऊन जातील. आणि जरूर विचार करावा, कारण थोडंसं एक विषयांतर करून मला एक मुद्दा मांडायचा आहे की रिसर्च किंवा एमफिल PhD हे कसं घडतंय की नेमाडे म्हणाले होते, एक पुस्तक घ्यायचं आणि त्याचं एक अध्ययन म्हणून रिसर्च मांडायचा, असं नाहीये. तर ते व्हायचं नसेल तर असे वेगवेगळ्या प्रकारचे, ज्याला आपण ॲव्हेन्यू म्हणतो, वेगवेगळे संशोधनाचे मार्ग आपण शोधले पाहिजेत. आणि शेक्सपियरच्या बाबतीत आता सगळं बोलून झालं, आता काही बोलायचं उरलं नाही अशी स्थिती नाहीये. त्यामुळं शेक्सपियरकडं वळायला काहीच हरकत नाही. आणि तसं जर केलं तर त्याची नोंद इंग्लंडमध्ये सुद्धा घेतली जाते, कारण इंग्लंड, लंडन हे शेक्सपियर बद्दल जितकं अभिमानी आहे तितकं जागरूकही आहे. आता पुढचा जो प्रश्न होता की शेक्सपियरची लोकप्रियता अव्याहत आहे का, पुन्हा एकदा मगाशी जसं आपण 16व्या शतकापासून 20व्या शतकापर्यंत पाहिलं, तशी ही लोकप्रियता 16व्या शतकापासून पाहता येते. फ्रान्सिस मियर्सनं त्याला इंग्लंड्स ग्रेटेस्ट रायटर असं म्हटलं. त्याच्याच आसपासच्या जॉन विव्हरनं हनी टंग्ड शेक्सपियर असं म्हटलं, म्हणजे मुख्यतः काव्याकडे पाहून. बेन जॉन्सन, ज्याची टीका आपण पाहिली, त्यानंच असं म्हटलं की नो रायव्हल, त्याला कोणी प्रतिस्पर्धी असूच शकत नाही. आणि एन्शंट ट्रॅजेडी, त्या एन्शंट कलाकारांच्या इतका तो श्रेष्ठ आहे. हे आपण सुरुवातीलाच पाहिलंय की शेक्सपियरची ट्रॅजेडी ही ग्रीक ट्रॅजेडीला, ज्याला आपण मार्ग पुसतो असं म्हणतो, त्या रेषांच्यावर जाणारी आहे. आणि त्यामुळं बेन जॉन्सननं त्याला असं म्हटलंय की तो प्राचीन श्रेष्ठ अशा शोकांतिकाकारा एवढा आहे. जॉन्सन मगाशी पाहिला, हा दुसरा सॅम्युएल जॉन्सन 18व्या शतकातला. त्यानं मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याची वैश्विकता अधोरेखित केली आणि एकूण मानवी स्वभाव त्यानं कसा मांडला, आणि ज्यामुळं तो स्टँड्स द टेस्ट ऑफ टाइम, काळाला पुरून उरतो. 19व्या शतकात तर हे रोमॅन्टिक कवी, समीक्षक सर्वांनी निसंदिग्धपणानं शेक्सपियरला अत्यंत लोकप्रिय नव्हे नुसता, तर श्रेष्ठ म्हणून मान्य केलं आणि त्याला राष्ट्रीय कवी म्हणूनच घोषित केलं. आणि 20व्या शतकामधले डाउडन, ब्रॅडले वगैरे आणि जॉन कॉट या सगळ्यांनी तर तो आमचा समकालीन आहे आणि
दुसरं, या 21व्या शतकात सुद्धा त्याच्यावरचं संशोधन चालू आहे, हे पण त्याच्या लोकप्रियतेचं गमक आहे. म्हणजे 2016 मध्ये 21व्या शतकात ती शेक्सपियरची 4थी शताब्दी होती. तर त्या शताब्दी वर्षी पुन्हा एकदा त्याच्यावर बरंच काय काय लिहिलं गेलं. इतकंच नव्हे, तर म्हणजे साहित्यबाह्य गोष्ट म्हणायची तर त्याच्या मृत्यूपत्राची एक्स-रे खाली तपासणी केली गेली, त्याच्या सह्या पुन्हा तपासल्या गेल्या वगैरे, वगैरे. तर 2 प्रश्नांची उत्तरं आपण पाहिलीत. तिसरा प्रश्न नंतर ओघानं येईलच. तर आपण ऑथेल्लो मधला हा भाग पाहत होतो, की ब्राबॅन्शियो ड्यूकच्या दरबारामध्ये तक्रार घेऊन आलाय, की माझ्या मुलीच्या बाबतीत अन्याय झालाय. तर सर्वांना त्याचा शोक बघून वाटतं, की ती मरण पावली का, मेली का? तेव्हा ब्राबॅन्शियो सांगतो, मला ती मेली, माझ्या दृष्टीनं ती मेली. आणि त्यानं मुद्दा असा मांडलाय, ती अशी होती की जिला करणी झाली असली तरच ती त्या ऑथेल्लो बरोबर जाईल. तेव्हा ड्यूकनं सांगितलंय की हुएवर ही बी, ज्यानं हे केलं असेल, तुमच्या मुलीला ज्यानं फसवलंय, पळवून नेलंय, तो खुद्द माझा स्वतःचा मुलगा जरी असला तरी त्याला शिक्षा होईल, याची खात्री बाळगा. आता ब्राबॅन्शियो म्हणतोय मनात, की तुझा मुलगा जाऊ दे, तुझ्या समोर ज्याला तुम्ही आवतणं देऊन सन्मानानं इथं बोलवलंय, हम्बली आय थँक युअर ग्रेस, पण हिअर इज द मॅन. तुमचा मुलगा नव्हे, हा ज्याला तुम्ही बोलवून आणताय, तो मूळ त्यानं हे केलंय. युअर स्पेशल मॅन्डेट फॉर द स्टेट अफेअर्स हॅथ हिदर ब्रॉड. महा आग्रहानं ज्याला तुम्ही बोलवून आणलंय, तो हा कल्प्रिट, अपराधी आहे. आणि सगळेच जण अर्थात म्हणतात, की अरे हे दुःखाची गोष्ट आहे. तेव्हा ड्यूक पुन्हा एकदा सांगतो, ऑथेल्लोला विचारतो न्याय देण्याच्या दृष्टीनं, तुला काय म्हणायचंय यात? आता इथं ऑथेल्लो केवळ शूर नव्हे, तर एका प्रेमिकाच्या भूमिकेतून बोलतो आहे. बहुतेक जॉईन होता आले. तर तो प्रेमिक म्हणून विनम्र निवेदन करतोय. ब्राबॅन्शियो सांगतो, की अहो दुसरं काय असणार आहे, तो काय बोलणार आहे, दिस इज सो, त्यानं पळवलंय. त्यावर ऑथेल्लोचं हे जे भाषण आहे ते किती सुंदर आहे आणि काव्यमय आहे, आणि त्याचे वजन बघू शकतो आपण त्याच्या शब्दांचं. मोस्ट पोटेंट, ग्रेव अँड रेव्हरंट सिनियर्स, माय व्हेरी नोबल अँड अप्रूव्ड गुड मास्टर्स. सुरुवात सुद्धा तो कशी धीर गंभीरपणानं आणि सन्मानपूर्वक करतोय. त्याला कुणाचाही अधिक्षेप करायचा नाहीये. ज्या ब्राबॅन्शियोनं त्याच्यावर इतके आरोप केलेत, त्याला तो शब्दानंही दुखावत नाहीये. गुड मास्टर्स म्हणतोय. आणि किती तर्कशुद्ध बोलतोय तो. आय हॅव टेकन अवे धिस ओल्ड मॅन्स डॉटर, इट इज मोस्ट ट्रू. टू आय हॅव मॅरिड हर. 2च गोष्टी खऱ्या आहेत, की मी या वृद्ध गृहस्थांची मुलगी तिला नेलंय, हे खरं आहे, आणि मी तिच्याशी विवाह केला, हे खरं आहे. द व्हेरी हेड अँड फ्रंट ऑफ माय ऑफेंडिंग हॅड धिस एक्सटेंट, नो मोर. या पलीकडे मी कुठलाही गुन्हा केलेला नाहीये. एकाच वेळी अतिशय सुसंस्कृतपणानं पण तर्कशुद्धपणानं तो बोलतोय. आणि त्याला जाणीव आहे या बाजूच्या समाजाची. हे सगळे सुसंस्कृत म्हणजे सफिस्टिकेटेड आहेत, आणि आपण सफिस्टिकेटेड नाही याची कधी सूक्ष्म कधी स्थूल जाणीव त्याच्यामध्ये आहे. आणि याविषयी आपण आणखी पुन्हा पाहणारच आहोत. त्यामुळे तो सरळ म्हणतो, रूड एम आय इन माय स्पीच. म्हणजे माझ्याजवळ अभिजनांचे मृदू मुलायम शब्द नाहीत. व्हेनिसची संस्कृती काय होती याचा थोडा अंदाज आपण रेनेसॉचा विचार करताना घेतलाय, की ती सगळे बोलायला अतिशय मृदू वगैरे, आणि त्या
पार्श्वभूमीवर ऑथेल्लोचे शब्द हे रांगडे आहेत, त्यांना झिलही नाहीये. अँड लिटिल ब्लेसेड विथ द सॉफ्ट फ्रेज ऑफ पीस. तुमच्या पद्धतीनं असं मी बोलू शकणार नाही. माझं बोलणं तुम्हाला रांगडेपणाचं वाटेल आणि थोडक्यात ते तुम्ही सहन करा. पण मी माझी प्रेमकथा सांगतो आणि ती प्रेमकथा सांगण्यासाठी तो आपलं जीवन सांगतोय. तो म्हणतोय मी लढणारा शिपाई गडी आहे. व्हेनिसचा लाडावलेला, ज्याला कर्ल्ड डार्लिंग असं प्रबॅन्शिओनं म्हटलं होतं, तसा मी नाही. मी रांगडा आहे. मोर दॅन पर्टेन्स टू फीट्स ऑफ ब्रॉईल अँड बॅटल. हयात माझी बरीचशी युद्धभूमीवर गेली आहे आणि त्यामुळं स्वतःविषयी बोलताना मी काय बोलणार तुमच्या समोर खरं म्हणजे. पण तुम्ही आता एवढं ऐकता आहात. ग्रेशियस पेशन्स. तर ए राऊंड अनवॉर्निश्ड टेल डिलिव्हर. माझ्या या प्रेमाची अनवॉर्निश्ड, भाषेला पॉलिश न करता, न सजवता सवरता माझ्या प्रीतीचा प्रवास मी तुम्हाला सांगतो. आणि जो माझ्यावर आरोप होतोय की मी काहीतरी ड्रग्ज, चार्म्स वगैरे वापरलं किंवा मी करणी केली, त्या कोणत्या करणीनं मी यांच्या कन्येला जिंकलं त्याच्याविषयी मी सांगतो. हे सगळं भाषण जरी तो म्हणत असला की हे मृदू मुलायम नाहीये, तरी आपल्याला जाणवतंय त्याच्या वजनदार शब्दातून की तो पूर्ण गांभीर्यानं बोलतोय आणि त्याचे शब्द त्याच्या भावनांच्या मध्ये भिजलेले आहेत. याचं कारण बहुधा त्याची ही जी प्रेमकथा सुरू झाली आहे त्यातच असणार. आता हा ब्रबॅन्शिओ सांगतो, अरे काय सांगणार तू? माझ्या पोरीला तू घेऊन गेलास, तिचं काय वर्णन करू मी? ए मेडन नेव्हर बोल्ड ऑफ स्पिरिट, so still and quiet that her motion blushed at herself. her motion blushed at herself. ऑथेल्लोची मराठी भाषांतर अनेक झाली आहेत, पण हे शब्द अर्थासह आणणं कोणाला शक्य झालं असेल असं वाटत नाही. स्वतःशीच लाजणारी कोवळी शांत माझी पोर. कुसुमाग्रजांनी तिच्याबद्दल चांदणं प्यालेलं ते निशिगंधाचं फूल असं म्हणलंय. मला कुसुमाग्रजांच्या प्रमाणे अनिलही आठवतात दशपदी मधले. अनिलांची दशपदी मधली जुई वरची कविता वाचली असेल, त्याच्यामध्ये ते म्हणतात, शुभ्र शुचितेची सौजन्य कांती, शुभ्र शुचितेची सौजन्य कांती हिरवे लावण्य लेऊन येत आणि मादकता जाते मार्दवी विरून, मादकता जाते मार्दवी विरून सौंदर्य सोज्वळा आडतडते. हे जे काही ब्रबॅन्शिओला म्हणायचंय डेस्डेमोनाबद्दल ते त्या जुई कवितेमध्ये आपल्याला सापडेल असं मला वाटतं. म्हणजे ती इतकी कोमल आहे, शांत आहे, सौंदर्य आहे, पण त्या सौंदर्यापेक्षा किंबहुना त्या सौंदर्याला सौंदर्य कशामुळे मिळतंय तर त्या सोज्वळतेमुळे मिळते. अशी ही माझी मुलगी या असल्या माणसाकडे जाईल का? टू फॉल इन लव्ह विथ व्हॉट शी फियर्ड टू लुक ऑन. ज्याच्याविषयी भीती वाटावी त्याच्याबद्दल कसं काय तिला प्रेम वाटू शकतं? याचा अर्थच असा, तो आपला आग्रह सोडत नाहीये. तिच्या बुद्धीला यानं भ्रष्ट केलंय, हिप्नोटाइज केलं. जजमेंट मेम्ड अँड मोस्ट इम्परफेक्ट. त्याशिवाय तिच्या हातून असं घडणंच शक्य नाही. अगेन्स्ट ऑल रूल्स ऑफ नेचर. हे निसर्गाच्या विरुद्धच आहे. तिचा जो नैसर्गिक स्वभाव आहे त्यात हे कुठेही बसत नाही आणि त्यामुळं ह्यानं नक्कीच तिच्यावर करणी केलीये. आता हा जो प्रश्न होता की काळ्या माणसांना कसं काय स्वीकारलं गेलं, त्यावेळेला मी म्हटलं होतं की असे समाजात फक्त एकच एक विचारधारा चालू नसते, त्याच वेळेला विरोधी विचारधारा सुद्धा अस्तित्वात असते आणि
कमी अधिक वजन दोन्हीला मिळत जात असतं. आणि घडतं एवढंच की एखाद्या काळात एखाद्या विचारधारेला अधिक प्रेफरन्स किंवा पसंती मिळते. तर या रेनेसॉच्या काळामध्ये कर्णी चटक याच्यावर जरी विश्वास अनेकांचा असला तरी सुद्धा दुसरी धारा की असं काही असणं शक्य नाही, जे आपण शेक्सपियरच्या स्वतःच्या नाटकामध्येही पाहतो की तो असं म्हणत नाहीये की हे भूतखेत नक्कीच असतात. फक्त हॅमलेट मध्ये तो एवढं मात्र जाता जाता म्हणतो की सगळंच आपल्या बुद्धिवादानं समजतं असं नाही. या बुद्धीच्या पलीकडं काहीतरी आहे जे आपल्या कल्पनेत सुद्धा येत नाही. तर नाहीतरी अवस्था तीच आहे. सत्य वास्तव हेच आहे की आपल्याला सत्य समजलेलं नाही. म्हणजे मला इथे असं म्हणायचंय की एका बाजूला कर्णी चटकावर जरी विश्वास त्या काळात असला तरी दुसऱ्या बाजूला हा ड्यूक जे बोलतो ते बुद्धिवादाच आहे. तो म्हणतो की असं जर असेल की असं यानं तिला जर जाळ्यात ओढलं असं म्हणायचंय का तुला पुन्हा एकदा? तसं जर असेल तर टू व्हाउच दिस इज नो प्रूफ, याला पुरावा नाही, हा बुद्धिवादी विचार त्या रेनेसॉ मधलाच ड्यूक मांडतोय हे लक्षात घ्यायचं. विदाउट मोर वायडर अँड मोर अवर्ट टेस्ट दॅन दीज थिन हॅबिट्स अँड पुअर लाईकलीहुड्स. सुंदर शब्द वापरले त्यांनी. हे जे चटक करण्या वगैरे आहेत ह्या थिन हॅबिट्स आणि पुअर लाईकलीहुड्स ऑफ मॉडर्न सिनिंग. तेव्हा ड्यूक ब्राबॅन्शियोचा दावा मान्य करत नाही. ही क्षीण का असेना रेनेसॉ मधली बुद्धिवादाची धार आहे आणि जिला अधिक धार केव्हा चढली? एनलायटनमेंट याच्या पाठोपाठ 17व्या शतकात एनलायटनमेंट आणि बुद्धिवादाचं जे वारं संचारलं त्याचं हे क्षीण असा का असेना पण प्रवाह आहे. त्यामुळे हा ड्यूक म्हणतो हे असं नाही मान्य होणार. काय पुरावा काय आहे की यानं तिच्यावर करणी केली, चेटूक केलं वगैरे. आणि पुन्हा नुसता ड्यूक नव्हे, हा जो फर्स्ट सेनेटर आहे तो हेही म्हणतो की खरंच तू असं काही केलंयस का? इनडायरेक्ट अँड फोर्स्ड कोर्सेस. आणि यानं सुंदर शब्द वापरलाय. or came it by request and such fair question as soul to soul affordeth. म्हणजे जे ज्ञानेश्वरांनी ये हृदयीचे ते हृदयी म्हटलंय तसं तो विचारतो की तू चांगल्या रीतीनं तिला साथ घातलीस का? आणि तुमच्या एका हृदयाची दुसऱ्या हृदयाला साथ गेली का? म्हणजे ब्राबॅन्शियोचं चेटूक करणी जादू काळी जादूचा जो का मान्य केलाय असं नाहीये. आणि शेक्सपियरला तेच दाखवायचं असणार आहे. तेव्हा ओथेल्लो म्हणतो आय डू बिसीच यू सेंड फॉर द लेडी टू द सेक्रेटरी अँड लेट हर स्पीक ऑफ मी बिफोर हर फादर. मी सांगणार आहे पण तिला बोलवा ना, ती सांगू दे. इफ यू डू फाइंड मी फाउल इन हर रिपोर्ट द ट्रस्ट द ऑफिस आय डू होल्ड ऑफ यू not only take away but let your sentence even fall upon my life. तुमचा विश्वास, तुम्ही मला दिलेलं काम हे सगळं तर घ्या काढून. जर तिनं वेगळी साक्ष दिली तर. एवढंच नव्हे, तुमची वाटेल ती शिक्षा माझ्यावर कोसळली तरी चालेल. तेव्हा ड्यूकनं अर्थात आज्ञा दिली आहे की जा डेस्डेमोनाला घेऊन या. डेस्डेमोनाला आणायला कुणाला पाठवायचंय? Ancient, conduct them, you best know the place. ज्या इयागोनं हा सगळा सत्यानाश केलाय. तेव्हा ज्याला आपण आयरनी, पताका स्थान, ओथेल्लो इयागोलाच पाठवतोय, जा घेऊन ये जा तिला. And till she come, as truly as to heaven, I do confess the vices of my blood. सरळ म्हणतोय तो, व्हायसेस ऑफ माय ब्लड. काय माझे गुन्हे? परमेश्वराला स्मरून मी अभिजात गांभीर्यपूर्ण अशी आहे. I will present how I did thrive in this fair lady's love.
अँड शी इन माय. मी तिच्या आणि ती माझ्या प्रेमात कशी पडली ते मी सांगतो. आणि आपल्याला या चित्रातून सुद्धा जाणवतंय की हे दोघंही, हा ब्रॅबॅन्शियो आणि ती दोघं किती रमले आहेत त्याच्या वर्णनाच्या श्रवणामध्ये. आणि तो आपलं प्रियाराधन सांगतोय, अगदी साध्या शब्दात सांगतोय. आपण पाहिलं असेल की कुठं तो उपमा अलंकार वगैरे काय वापरत नाहीये. हर फादर लव्ड मी, ऑफ्ट इन्व्हायटेड मी, स्टील क्वेश्चन मी द स्टोरी ऑफ माय लाईफ. सरळ आहे. त्यांना मी आवडत होतो, मला ते नेहमी बोलवायचे आणि माझ्या जीवनाविषयी विचारायचे. कारण त्या जीवनामध्ये बॅटल, सीजेस, फॉर्च्यून्स, माझं जीवन ज्याला आपण चेकर्ड म्हणतो इंग्लिशमध्ये, वैविध्यपूर्ण असं आहे. आणि त्यामुळं त्यांना ऐकायला आवडायचं दोघांनाही. आणि काय व्हायचं की शी वुड कम अगेन अँड विथ अ ग्रीडी इयर डेव्हलप माय डिस्कॉर्स. या दोघांच्या प्रेमाचा पाया, मूलद्रव्य हे इथं आहे. प्रचंड विरोध, दोन ध्रुवावरची ही दोन व्यक्तिमत्व आहेत. एका बाजूला ही कोमल मुलगी आणि दुसऱ्या बाजूला याच्या जीवनामध्ये कोमलतेला काही स्थान नाही, पण त्याची भाषा तिच्याविषयी बोलताना कोमल होतीये. अशी ही दोन माणसं एकत्र आली आहेत. हे आपण पुढं ती त्यांची शोकांतिका होते ती पाहताना या गोष्टी आपल्याला आठवाव्यात की ती तसली कोमल मुलगी आधाशीपणानं माझं सगळं ऐकायची. शी विश्ड शी हॅड नॉट हर्ड इट येट शी विश्ड. मी म्हणायचे अरे बापरे, हे नाही मला ऐकवणार, आणि तरी ती ऐकायची. आणि पुढं that heaven had made her such a man. एका बाजूला तिला थरार वाटायचा आणि दुसऱ्या बाजूला ती म्हणायची असाच माणूस मला कोणीतरी आवडला असता देवानं जर दिला तर. एका बाजूला थँक्ड मी अँड बेड मी, आणि ती काय म्हणायची की इफ आय हॅड अ फ्रेंड दॅट लव्ड हर I should but teach him how to tell my story and that would woo her. ती म्हणायची की तुमचा कोणी जर मित्र असेल, त्याचं जर माझ्यावर प्रेम असेल, तर त्याला तुम्ही हे असं बोलायला शिकवा, म्हणजे मी त्याच्यावर प्रेम करेन. आणि हे तिला काय ऐकायचं होतं ते पुन्हा अथेल्लो सांगतोय. फ्रॉम माय बॉईश डेज, अख्खं आयुष्यच त्याचं असं गेलंय, अवघं आयुष्य अशा प्रकारे झगडण्यात गेलंय की मोस्ट डिझास्ट्रस चान्सेस, कसले योगायोग भयानक घडलेले, मूविंग ऍक्सिडेंट्स बाय फ्लड अँड फील्ड, हेअर ब्रेड एस्केप्स, काही वेळा केवळ अगदी काटाकोर म्हणतात तशा पद्धतीनं मला सुटका मिळाली मृत्यूपासून. इन्सॉलेंट फो, कितीतरी प्रकारचे उद्धट शत्रू मिळाले, कधी मला गुलाम म्हणून विकलं गेलं, आणि तरी मग त्यातून मला हा माझ्या जीवनाचा इतिहास. आणि ज्यामध्ये त्यानं आणखी सांगितलंय कॅनिबाल्स म्हणजे नरभक्षक, रफ क्वारीज, रॉक्स अँड हिल्स. इथं ऑथेल्लोचा वर्णनामध्ये आपण रेनेसा काळ सुद्धा बघू शकतो. आपल्याला माहितीये की त्या काळात दर्यावर्दी ही फार मोठी प्रचंड जमात निर्माण झाली, आणि तोपर्यंत जो समुद्र प्रवास म्हणजे मरणाला आमंत्रण असायचं ते होकायंत्र वगैरे मुळे सोपं झालं, आणि त्यामुळं अनेकांनी मोठे मोठे प्रवास केले. आणि ते येताना ज्याला यार्न म्हणायचे, कथा घेऊन यायचे. आणि अशा आपल्या समुद्र प्रवासाच्या कथा सांगताना एवढ्या बुद्धिवादानं आणि सत्यनिष्ठेनं कोण सांगणार आहे. मिरची मसाला घालून तिखट मीठ लावूनच ते सांगायचे. त्याचं प्रतिबिंब या ऑथेल्लोच्या वर्णनातही आपल्याला दिसतंय.